नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण सांडगे बनवणार आहोत. ह्याच्यासाठी मी इथं मटकीची डाळ घेतली आहे 1/2 किलो. पाऊण वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे आणि पाऊण वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि मटकीची पाव किलो डाळ घेतली आहे. ही मी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने ना ही रात्रभर भिजत घालणार आहे. हे बघा, या तिन्ही डाळी मिक्स करायच्या आणि हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि रात्रभर भिजत टाकणार आहे मी. हे बघा, आता दुसऱ्या दिवशी आहे ना मी इथं बघा मी लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं आहे आणि जे डाळी भिजवले होते ना त्या थोड्या थोड्या मिक्सरमध्ये घालून अशा एकदम बारीक पण नाही, रवा अशा मी मिक्सरमधून काढणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हे पीठ दही करून घ्यायचं, मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ना हे सगळं मी वाटून घेतले. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, हळद, हिंग, लाल तिखट, मीठ घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हे सगळं आता मिक्स करणार आहे. आणि मग अशी आपण जिरा आणि लसूण घातला होता, मिक्सरला बारीक केला होता, ते पण ह्याच्यात घालून घेणार आहे. आणि असे मी ना छोटे छोटे सांडगे तोडून घेणार आहे. मी इथं ताटाला तेल लावूनच हे छोटे छोटे सांडगे तयार करून घेणार आहे. आणि हे नंतर मी 2 दिवस ना उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे, म्हणजे हे वर्षभर चांगले टिकतात आणि ह्याची भाजी पण सुंदर लागते खायला. हे सगळे सांडगे मी आता बघा असे तोडून घेणार आहे छोटे छोटे. हे वर्षभर चांगले राहतात, यासाठी 2 दिवस असे उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे. हे बघा, मी असे ताटामध्येच हे उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा.